मलाच असं वाटतं अगदी, की समजा पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला पकडलं आणि सांगितलं की तू चोरी केली नाहीस, हे तू सिद्ध कर. तर त्या व्यक्तीची अवस्था जशी असेल, तशी अवस्था सर्वसामान्य भारतीय नागरिकांची झाली आहे, असं एस-आय-आरचं स्वरूप समजल्यानंतर मला वाटतंय. हा माझा समज योग्य आहे की गैरसमज आहे? हा अगदी योग्य समज आहे. याचं कारण आपण पाहिलं तर एस-आय-आर म्हणजे काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, ज्याला विशेष सखोल पुनरीक्षण असा शब्द निवडणूक आयोगाने वापरलेला आहे. याचा अर्थ काय? तर निवडणूक याद्या अपडेट करायच्या. आता ही एक रुटीन प्रोसेस असली पाहिजे, की बाबा मला कोणी नवीन मतदार आहेत का ज्यांचं नाव ऍड करायचंय, काही अशा व्यक्ती आहेत का ज्या आता हयात नाहीत त्यांचं नाव डिलीट करायचंय, तुमचे काही तपशील चुकीचे आहेत का, वय, लिंग, फोटो, नावाचं काही स्पेलिंग, तर ते अपडेट करायचं. अशी एक रुटीन प्रक्रिया असली पाहिजे. आणि इतके वर्ष स्वतंत्र भारतात ती तशीच असली होती. म्हणजे त्याच्यात ही काही पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय मतदार याद्यांची फेर तपासणी अशातला भाग नाही, आधी होत होत्या. पण मुख्य फरक असा आहे की आधीच्या सर्व प्रक्रिया ह्या इन्क्लुजनच्या अंगाने, म्हणजे सर्वात जास्त लोक कसे काय याच्यात सामील होतील, याद्यांमध्ये समाविष्ट होतील, या अंगाने होती. ही पहिल्यांदाच अशी प्रक्रिया आहे की ज्याचा भर हा एक्सक्लुजनवर आहे, नावं वगळण्यावर आहे. म्हणजे तुला आठवत असेल तर जेव्हा महाराष्ट्रात एस-आय-आर अनाऊन्स झाली तेव्हा लोकसत्तेची जी मथळा होता, म्हणजे हेडलाईन होती की महाराष्ट्रात एस-आय-आर जाहीर झाली, त्याच्या खालचं पहिली ओळ होती, 9,86,00,000 मतदारांपैकी किती नावं वगळणार याकडे लक्ष. म्हणजे आता नरेटिव्ह जो म्हणजे इतकं महत्वाचं